जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कारल्याची चटणी करणार आहे। अजिबात कडू न होता छान खमंग कुरकुरीत होते। ज्यांना अजिबात कारला आवडत नाही तेही आवडीने जेवतील या पद्धतीने करून बघा। चटणी करण्यासाठी 4 कारले घेत आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे। याचे पातळ काप करून घ्यायचे आहे। एकदम पातळ काप करून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत परतले जातील। असे पातळ काप करून घेतले। यातील बी कडक आहे, ह्या काढून घ्यायच्या। अशा सर्व बी काढून घ्यायच्या। एका भांड्यात काढून यामध्ये अर्धा चमचा मीठ, सगळ्या फोडींना मीठ लावून घ्यायचं। अर्धा तास असंच राहू द्यायचं। कढईमध्ये थोडं तेल, यामध्ये 1 चमचा शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। थोडे असे तळले गेले यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा खोबरा किस, सुकं खोबरं आहे। तीळ आणि खोबरा किस लवकर भाजला जाते। यामध्ये 16-17 लसूण कड्या, लसूण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। कोथिंबीर पण टाकायची। हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं। 4 ते 5 मिनिट परतायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। 4-5 मिनिट थोड्या तेलात छान कुरकुरीत परतून घेतलं। काढून घ्यायचं। सर्व कुरकुरीत तळून घेतलं की चटणी बरेच दिवस छान टिकते। कारल्याला मीठ लावून 15-20 मिनिट झाले आहेत। याला मिठामुळे असं पाणी सुटलेलं आहे। घट्ट पिळून पाणी काढून टाकायचं। यातील सर्व पाणी असं काढून टाकायचं आहे। त्याच कढईमध्ये थोडं तेल, यामध्ये कारले छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे। पातळ काप केले आहेत त्यामुळे लवकर कुरकुरीत होतात। असे पसरवून ठेवायचे। यामध्ये थोडं मीठ, कारल्याला लागेल एवढंच टाकायचं। सारखं परतत राहायचं आहे। असं पसरवून ठेवायचं। एक बाजू झाली की पलटून घ्यायचं। दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचे। असे कुरकुरीत झालेले काढून घ्यायचे। राहिलेले थोडा वेळ परतून घ्यायचे। मस्त कुरकुरीत झाले आहे। काढून घेते। सगळं साहित्य गार झालं आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। कारलं पण छान कुरकुरीत झालं। हे पण मिक्सरच्या भांड्यात काढायचं। यामध्ये थोडा गूळ, थोडं मीठ, 1 चमचा मिरची पावडर, लहान अर्धा चमचा धने पावडर, लहान पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा लिंबाचा रस, हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। चटणी खूप जास्त बारीक करायची नाही। मस्त खमंग कुरकुरीत कारल्याची चटणी तयार झाली। मुलांनाही द्या, आवडीने जेवतील। सांगितल्याशिवाय कुणीही ओळखणार नाही। ही कारल्याची चटणी आहे। खमंग चटणी तयार होते। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।